हा नवीन कार्यकर्ता आहे. आता पाहतोय हा. एक वेळ खाली झोप, पूर्ण खाली झोप. हे बघ असं. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. मी सकाळचे प्लॅन तर इतके भारी आखलेले होते ना, पण काहीच झालं नाही. पण आमचे सकाळचे प्लॅन बघा उतून गेले. आमचे पोगडं कसे उतून जातं बघ. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग करा, गुड मॉर्निंग. मी सकाळी आहे ना स्विमिंगला पण जाणार होतो आणि जिमला पण जाणार होतो. मी 1 मिनिटात थोड्याच्यात खेळले ना, तुम्हाला सांगतो ते रिझन. अशा आजीच्याच मांडीवर राहता का मग? मामाकडे नाही यायचे का? काय एवढा नाग येतो का तुम्हाला? एवढा नाग येतो का तुम्हाला? एवढं नागाने बघता का मग? एवढं नागाने बघता का? बापरे 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 बापरे. नको नको पाठी नको, इतकं नागाने नको बघा ना. बापरे. तेव्हा मी असं सांगत होतो, म्हटलं नंतर बोलतो, कारण मी तेव्हा त्याच्यात खेळत होतो आणि तो त्या टायमाला जर त्याच्यासोबत नाही खेळलं ना, मग नंतर तो झोपून जातो, मग खेळायलाच टाइम भेटत नाही. तर मी असं म्हणत होतो तेव्हा, मी सकाळी इतके भारी प्लॅन्स केलेले होते ना. म्हटलं सकाळी मस्त उठू, 5:45 वाजता 6ची बॅचला जाऊ, सकाळी स्विमिंगला, नंतर सायकलिंग, नंतर जिम. आज बी मी सकाळी सरांनाच फोन केला, जिमच्या सरांना. आता जर भावेश सर जर बघत असतील तर ते मला म्हणतील, सर तुम्ही आले नाही काय, फक्त फोन करून दिला. नाही सर, तसं नाही आहे, मी येणार होतो. पण मग आता हे बघा, विषय असा झाला ना की स्कूटी आहे ना माझी दिदी घेऊन जाते पेपरला, आणि ती जी गाडी ना तिची बॅटरी उतरलेली आहे. मी कशावर येऊ मला ते सांगा. आणि राहिली गोष्ट सायकलची, सायकल पण आहे, तर मग सायकलला लॉकच नाही. आणि जर मी तिथं गेलो खाली आणि सायकल लावून जर खाली गेलो, जिम वरती माझी 3rd फ्लोअरला, तर मग सायकल जर राहिली खाली तर ती बाहेर म्हणजे गायब होऊन जाईल, कारण तिला लॉकच नाही आहे. आणि ती सायकल काय अशी तशी थोडी नाही. हे बघा कशी भारी दिसते ती. एवढी भारी सायकल कोणी पण कधी पण उचलून घेऊन जाईल ना, त्याच्यामुळे मी केलं नाही. म्हटलं राहू द्या, आता बघतो संध्याकाळी जाईल नाही ते जिमला. आता सरांना फोन लावतो की या क्लिप नंतर, सर पहिले पण तुम्हाला आला होता, नंतर आता फोन येईल. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना, तुम्हाला ह्या क्लिप नंतर फोन येतोय. तर मी आता सरांना कॉल करतो. आणि कालचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडलाच असेल. काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं, म्हणून मी BGM टाकून दिलेला आहे त्याला. म्हणजे BGM टाकल्यानंतर ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग होऊन जातो ना, म्हणून मग मी BGM आता प्रत्येक ब्लॉगला BGM टाकेल आणि बघायला पण इंटरेस्ट वाढतो ना. हळू बोलतोय कारण माझी ड्युटी लागून गेलेली आहे. हा झोपलेला आहे आता आणि दिदी गेलेली पेपरला. हळू बोलावं लागतंय. हे बघा, आता आलो आम्ही कॉलेजला, कारण बेबीला दिलंय फिडिंगला दीदीकडे. आणि मी आणि तिचे म्हणजे दादांचे भाऊ हे आमच्यासोबत आहे. तर आता ती गेलेली फीड करते बेबीला आणि आम्ही इथं आता बसलेलो आहे. कॉलेजला जायच्या टायमाचा व्हिडिओज नाही काढू शकलो, कारण म्हणजे तेव्हा डोकंच काम करत नव्हतं की काय करायचं. तो रडत होता, म्हणून आम्ही लवकर गाडी आणली, गाडी आणलं आणि घेऊन गेलो कॉलेज. कॉलेज काही एवढं दूर नाही आमचं, कॉलेज एकदम म्हणजे जवळच, एक 5 मिनिटाचा रस्ता फक्त घरावरून, म्हणून ते जवळ पडलं. आणि आज म्हणजे स्पेशल माझा मित्र पण आलेला आहे, तुम्हाला भेटवतो. माझा चड्डी बड्डीचा आहे. तुम्ही मे बी नाही कधी दिसला नाही तो ब्लॉग्समध्ये, तुम्हाला आज दाखवतो. त्याला भेटवतो. नाशिकवरून आलेला आहे तो. म्हणजे 1च दिवस आहे. म्हटलं काय रे 1च दिवस आला का? म्हणजे मावशीचं लग्न आहे, म्हणजे मावशीच्या मुलीचं लग्न आहे म्हणे, त्याच्यामुळे आलो. जेवण करतोय आणि जातो त्याच्याकडे. आता मस्त आज बनलेली माझ्या घरी मस्त कढी, भाकर, ठेसा, 1 नंबर. आजचं जेवण करतो. जेवण वगैरे झालेलं आहे. आणि ते तिकडे ती ग्रीन मॅट दिसते का? अरे आता वाईड अँगलला शूट चालू आहे म्हणून दिसत नाही. तर आता तिकडे चाललो, जवळच आहे त्याचं घर. आणि ऊन इतकं बेकार आहे ना, तुम्ही उन्हात नका निघा बरं का बाय. मला काही नाही, मी जवळ आहे ना म्हणून काही घेतलं नाही डोक्यावरती. आता जातोय तिथं. हे आलं आमचं खत्रीचं घर. हे बघ त्याच्याकडे चिमण्या आहे ना, इतक्या भारी भारी. तुम्हाला दाखवतो 1 मिनिटात चिमण्या. हा बा आमचा लहानपणीचा मित्र. काय आणतो? काय आणता? काही दाखव नको मला माहिती लागायचा फोन घेतलाय तू. मी बोललो नाही की बेकार आहे ना बॉडी. म्हणजे तुम्हाला याचा पहिला जर फोटो दाखवेल ना, बापरे बसरे बसरे. हे बघा याचे पक्षी बघा किती मस्त आहे ना. लव बर्ड्स आहे. खरे देते काय अंड ही वाली? नाही का? किती? 1 2 3 4 5 6. पहिले बी 6 होते ना. हा नवीन कार्यकर्ता आहे. म्हणजे याचा जन्म आता केव्हा झाला होता? 2023 मध्ये, 24 मध्ये झाला. 2024चा जन्मवाला आहे. म्हणजे आता अंड्यातनं बाहेर आलेला आहे. 1 महिना झाला असेल याला, हे ना रे? 1.5-2 महिने का? अरे इकडे मला विचारतो कटिंग चांगली आहे का? तुम्हीच सांगायला कमेंट करून की कशा दिसतंय. मला माहिती तुम्ही कमेंट तर नाही करणार व्हिडिओमध्ये, पण मग सांगाल काय जातं का हो, आहे का नाही? नको देऊ ना. यांच्या आंब्याच्या झाडाला खूप कैऱ्या आलेला आहे रे या टायमाला. तुमच्या तर आंबे आहे ना? विकले का कर्ज फेडायचं. विकलं की कर्ज किती करोडच्या आशा या? विकलं की कर्ज फेडून नाही ते येत राहत. किती येत राहता? होऊन जाईन का? होऊन जाईन का? अरे माहिती आहे त्याला. मायक्रो काय राहतं ते? काय काहीच नाही राहत. मायक्रो कॅमेरा काय? मायक्रोनी वाईड अँगल म्हणतो.
उचल उचल उचल. तू एवढा जिम मारतो ना, उचल. चल चल चल. हा आता फेक. इट्स नेम इज जॉन सीना. फेक 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 फेक. तुकडे तोडशील रे त्याचे रे. तुझाच भाऊ येणार रे. काही कामाचं नाही ती. व्हेजिटेबल म्हणे. ओ व्हेजिटेबल खाओ. तुमची पार्किंग तर लय मोठी ना इथली. वाहन कुठे गेले इथले वाहन? इथले वाहन बी काय होऊन गेले नाही. कुठे गेले वाहन? का रे शेणखत बी काढून टाकलं म्हणजे साफ करून टाकलं पुरा. आता गावड्या गुवड्या तिकडे का बरं? बाप 2 गावड्यांवर. आदित्य दुग्ध झालंय. आदित्य दुग्ध झालंय का रे? आदित्य फार्म. आदित्य फार्म 2 गावड्यांवर का? अरे मग 6 झाल्या ना. किती रे? 6 झाल्या. चांगली गोष्ट आहे. इथं पहिले यांची गाय होती आणि इथं पूर्ण म्हणजे असं पूर्ण शेणाचा ढेर होता आणि इकडे पण लावले त्यांच्या गाय. हा आता म्हणत होता की तुझा मोबाईल एवढा झूम नाही करत आहे म्हणे. मग याला मी सहज दाखवलं. अरे एक मिनिट. ही जी टाकी ना आता हा वाईड अँगलला शूट चालू म्हणून एवढा घेत नाही. समजलं का रे? हा म्हणे माझ्या मित्राकडे S24 अल्ट्रा म्हटलं. हा बी 15 Pro Max आहे म्हटलं. त्याच्या झूमशी कम्पेअर नको करू म्हटलं. हेल्प. तर त्याला मी झूम करून दाखवला आणि आपला फोन 1 नंबर तगडा तगडा. काय युट्यूबवर बरं झाला काय? तुम्हाला पाण्यात घालायचं स्वतः पाण्यात. काही बी म्हणतो. याच्या बोलल्यावर लक्ष नका द्या. अरे सावली ते यार लय ऊन आहे बाई. म्हणे गाईज माझ्या पप्पांकडनं मी मोटिवेशन घेतो. जिमला जाणं. तुम्ही पण जिमला जात जा. मी पण जायला लागलो. आणि बाई सेप्पा त्याचा हात अगरबत्ती आणि पाय मेणबत्ती एवढं दिसतंय. तगारी घेऊन फिरून राहिला. काहीच नाही. हे बा हे बा हे बा आम्ही खात्या घरचे बोकडे. याला काय त्याला खात्या पित्या घरचे नाही म्हणत. डुप्लिकेट. अरे तू गाय नको देऊ ना यार. दारू काय दारू? डुप्लिकेट जिम आहे. डुप्लिकेट जिम आहे गाईच. काहीच किती 15,000 रुपये. किती 2 महिन्याचे ना? 3 महिन्याचे. 3 महिन्याचे 15,000 देतो. तुम्ही किती 1 महिन्याची 500 देतोय. ते जिम मध्ये काहीच नाही. हो अरे 1 मिनिट. ते 15,000 कसे होते? मी दिले होते ट्रेनिंगला दिले होते. 1 मिनिट थांबायला पहिले बोल. माठ्या नव्हता तो एकदम बोंबील होते. माहिती ना जे मला रेग्युलर. ओ अरे तो बी पाहिजे. तो बी माठच होता. काहीच नाही. बा माझ्यापेक्षा बाईसेप कमी असेल त्याचा. जास्तच काय बोलून गेलो. हा ना कमी ना. कमी हा माझ्या कमी. हा गाईज फोकस ऑन. काय बोल काय रे? त्याला आठवण पडली काय बोलायचं असं. काय रे मंद. हा मी तुम्हाला एक सांगत होतो जिमच्या बाबतीत. जिमला मी गेलो म्हणजे जवळपास 3 महिने तर नाही मी कंटिन्यू नाही गेलो. 1च महिना गेलो कंटिन्यू. पण तेव्हा बॉडी मस्त होती म्हणजे चांगली होती. थांब रे 1 मिनिट बोल दे ना. बॉडी अशी होती त्याची की भाई डायरेक्ट म्हणजे असं होतं. नाही बॉडी चांगली होती माझी तेव्हा. 1 महिना जेव्हा कंटिन्यू गेलो मग त्यानंतर मी बाहेर गेलो म्हणजे दीदीकडे जावं लागलं मला औरंगाबादला. त्याच्यामुळे मग 1 महिना माझा पूर्ण गॅप पडला. का मे बी मी माझ्या त्या हनी वर्सेस मधूच्या मूवी मध्ये बिझी होतो बहुतेक. तर त्याच्यामुळे माझा गॅप पडला. त्याच्यात हा भाऊ म्हणे काय का मी ती जिम लावली म्हणतो. आता थांब रे तू थोडा 1 महिना. मग त्याच्यानंतर याला आता दाखव. हे बघा आता यांचं मस्त जेवण चालू आहे. तर तुम्हाला एक सिनेमॅटिक व्हिडिओ होता दाखवला होता मस्त जेवताना. हे पिल्लूचा व्हिडिओ होता सिनेमॅटिक. ते बाकीचे सगळे या साईडला होते तेव्हा. आता आम्ही शांताराम सोबत चाललो आमच्या घरी आता टाइमपास करायला. हे बघा माझा ब्लॉग पाहतोय बा. आता पाहतोय. हा पायीच आणि तू पाहिले रे. हा करे तुम्ही पण लाईक करा. काही शिकण्यासारखं भेटलं नक्की घ्या. का रे ब्लॉग चांगला होता. 1 नंबर. काय काही चेंजेस काय करायचे? हा ते थोडं जास्त होऊन जातं का? ते याला आता ब्लॉग आवडलेला आहे. तो म्हणे मस्त बनवत आहे म्हणे. मी याला सांगत होतो एवढ्या दिवसात यांनी सबस्क्राईब करून ठेवलं होतं पण ब्लॉग नाही सब बघायचा. आज बघा आजचे सगळे ब्लॉग बघतोय आज आल्यावर. ते बी मी याला फोर्स करतोय म्हणून ना. अरे हो खाऊन पिऊन झालं आमचं मस्त. नंतर खूप गप्पा बी झाल्या. त्यानंतर बघा आमच्या मागे आता लागली ड्युटी. बेबीला सांभाळायची ड्युटी वगैरे तर झाली होती. दादू चालला गेला होता घरी वापस. आता मी त्याच्याकडे जातोय आणि बघू थोड्या वेळात आता बाहेर फिरायला जाऊ. तर सगळ्यात अगोदर त्याच्याकडे जातो. आता काय करते काय माहिती.
हे बघा किती कैरे आहे त्याच्या झाडाला, म्हणजे आंबे. दादूच्या घरून येऊन गेलो वापस, कारण आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला. त्याला म्हटलं चलतो का वॉकिंगला, तो म्हणे चल म्हणे. मग तो म्हणे मला फ्रेश होऊ दे. म्हटलं मी पण कुठे फ्रेश झालेलं आहे, मी पण आळशी म्हटलं, कारण झोपून गेलो होतो मी मध्ये. त्यानंतर उठल्यानंतर मी डायरेक्ट चाललं गेलो ना, म्हणून मग आता थोडासा त्याच्या घरून आलो वापस. आता चेहरा धुतो वापस. आता आम्ही जाऊ मस्त बाहेर कुठेतरी फिरायला. बघा आम्ही आता एक मस्त लोकेशन वर चाललो, तुम्हाला ती लोकेशन दाखवू. आता किती वाजले, आता 7 वाजत आले, 6:45 झाले. माहिती नाही त्या लोकेशन वर जात जात आम्हाला मे बी रात्र होऊन जाईल का. आम्ही आज जातो का नाही जातो ते बी मेन आहे. आता त्याला विचारतो, जर तो हो म्हणेल तरच जावं लागेल, नाही तर ते इथून खूप दूर आहे. बघू आता, ट्राय तर करू जायचा. हे आले आमचे शांताराम खत्री. बस रे बस रे, किती बॉडी दाखवशील रे. आम्ही त्या लोकेशनवर जाणार होतो, पण मग जास्त संध्याकाळ झाली, 7:30 होऊन गेल्या. आता बुधबी तर नाही फिरत. आता आम्ही आलो इकडे जाय का शाळेवर. ओ हो हो, गटर तर पुरी पॅक आहे. अरे हो नाही होणार दादा, ही चप्पल टाक तुटून दे. मी माझ्या पप्पाची चप्पल घालून आलेलो आहे, माझ्याकडनं नाही. अरे दादा मला सांगितलं असतं तुम्ही, व्हिडिओ काढला मस्त, व्हिडिओ चालू होता. माझ्याकडनं नाही होणार, मी डायरेक्ट पटवून जाईन इथं. हो एक काम कर बरं, या फरचीवर इथं याच्यावरती पाय ठेव बरं. काय पक्की का पाय बॅग आहे कधी पायवर नाही रे भो, माझ्या वजनान जाईन ती खाली. हे पहिले लीक करते, हे पहिले लीक करते पाहिजे. नको आता उडी मारतो इकडे, जाऊ गटारीत पडू ना. मी तर जाईन भाऊ पटावून, मी काही मारू नाही शकणार तिथं. मी मारलेलंच तेवढी, मी डायरेक्ट गटारीत गेलो असतो. हे बाया तुम्हाला चॅलेंज दिलेला आहे. हा म्हणतोय मला तू 5 डायमंड डिप्स मारून दाखव. 5 नाही, मी जेवढा मारून तेवढं नाही. मी 5ची बोली आपली. हा 5ची बोली. तू आता पलटू कॅमेरा चालू केल्यावर. हा जेवढे डिप्स मारल तेवढं तुला नाही ना, माझ्याकडनं होणार नाही. मारल्या तू 20 मारले ते डायमंड वाले नाही होणार माझ्याकडनं. जे सिंपल मारायला मला सिंपल तू 50चा सेट मारून देतो. जे खायला मग ते खायला काय आपल्याकडे कमी आहे का. घरात चल मार, चल चल तू मार पहिला आता. नाही सोबत मारू. माझ्याकडनं एवढं होणार नाही ना रे. सोबत मारू. बरं ठीक आहे चला, आता आम्ही सोबत मारतो. एकदा मोबाईल ठेवतो इथं आणि आता मारतो. तर आता आम्ही मारतो इथं डिप्स आणि मोबाईल मी आता इथं ठेवतो. चल रे रेडी. माझ्याकडनं जाता जाता 2-3 मारले अजून जाता नाही जाणार. चालेल खाली झोप, पूर्ण खाली झोप. हे बघ असं तू मारत नाही. हे बघ ते हा मार मार. हे बघ असं असं जा खाली, पूर्ण जा ना असं खाली. म्हणून ते एवढे बॉडी कट आहे माझी, नाही होणार एवढं. हा तू प्लेन मारायला लाव भाई. आपण प्लेन मारू तेवढे. मला का लुटरा. बस बस, त्याचं काय नाही, तो रेग्युलर आहे. मी रेग्युलर नाही, माझा महिन्याभरापासून गॅप आहे. फायनली आमचा चॅलेंज संपलेला आहे. ऑब्विसली आमचे नीलकंठ राव भाऊ हे जिंकलेले आहे. नाही बॉडी काही करू नका तुम्ही, असं काही करू नका, कळलं का तुम्हाला. आणि आजचा ब्लॉग एंड करतो, कारण खूप मोठा होत येत आहे असं मला वाटते, कारण सकाळपासून चालू आहे ना. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आजच्या ब्लॉगमध्ये माझा मित्र आलेला आहे, त्यांनीच बाकीचं कॉन्टेंट देऊन टाकलं मला. कॉमेडी आहे ना रे. जाऊ दे, मला एक सांग, ब्लॉग कसे वाटले. लाईक करा फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय. कॅमेरा लाईट चालू करणार आहे.